काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राजकीय दृष्ट्या बिनडोक माणूस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी खऱ्या अर्थाने आज मतदार राजाचा घोर अपमान केलाय. भारतीय जनता पार्टी निवडणुका आल्या की पैसा फेक तमाशा देख, नाच मेरी बुलबुल पैसा मिलेगा, काय समजलं तुम्ही मतदार राजाला? महाराष्ट्रातील मतदार पैशावर वळतो असं तुम्ही जर म्हणत असाल तर खऱ्या अर्थाने हे मतदार राजाचा फार मोठा अपमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. त्यांनी अगोदर मतदारांची जाहीर माफी मागितली पाहिजे. आमचा मतदार राजा विकास कामाकडे बघून मतदान करतो, नेतृत्वाकडे बघून मतदान करतो, पैशावर मतदान करत नाही आणि भारतीय जनता पार्टी त्या राड्यात पडतच नाही. बेताल बडबड करायची, राजकीय दृष्ट्या तुम्ही उत्तर आम्हाला द्या, पण बिचाऱ्या मतदाराला तुम्ही अशा प्रकारे नावं ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस साहेब चौका चौकात उभा राहून उत्तर द्यायला तयार आहेत, पण काही तुमच्या मनामध्ये संवेदना नाहीत. तुम्ही असंवेदनशील आहात. स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी निवडणुकीतला प्रचार थांबवलाय, कारण ते त्यांच्या जीवाभावाचे महायुतीचे घटक पक्षाचे नेते होते. ही संवेदना आहे. थोडी लाज बाळगा हर्षवर्धन सपकाळ साहेब. उचलली जीभ लावली टाळाला.